आपण पाहत आहात माझा मिड डे आणि मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनवर काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे। स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसकडून आंदोलनाचा 2 दिवसांपूर्वी पोलिसांना पत्र पाठवण्यात आलेलं होतं। प्रतिक्रिया आहे ते पाहूयात। लोकांना लुटण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईकरांना ती कमी व्हावा म्हणून हा मोर्चा आज आयोजित करण्यात आला होता आणि सरकारच्या इशाऱ्यावर हा थांबवण्याच्या पोलिसांच्या माध्यमातून सरकारचे कट आहे। आंदोलन आमचा सुरू राहील। आपल्याबरोबर या देखील सध्या या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत सध्या वर्षा गायकवाड आम्ही मोर्चा हा जनमानसाचा सगळ्यात महत्वाचा असलेला प्रश्न म्हणजे विजेचं वाढलेलं बिल दर, ज्याच्यामुळे येणारं मोठं बिल आणि स्मार्ट मीटर नावाचा एक मोठा आलेला भस्मासूर, याच्या विरोधामध्ये आज आम्ही हा मोर्चा काढला होता। पण अडाणींना सपोर्ट करणाऱ्या सरकारने आमच्या गाड्या डिटेन केल्या, आमच्या गाड्या येऊ दिल्या नाहीत, कार्यकर्त्यांना थांबवण्याचं काम केलं। हा मुंबईकरांचा आवाज आहे, हा जनतेचा आवाज आहे। आम्ही या ठिकाणी मागणी करतो की विजेचा दर आहे तो कमी झाला पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झाला पाहिजे। अंबानीच्या लग्नासाठी तुम्ही व्यवस्था करू शकता, पण लोकांचा आवाज ऐकायचा नाही तुम्हाला, गरीब माणसाचा तुम्हाला आवाज ऐकायचा नाहीये, मध्यम वर्गाचा तुम्हाला आवाज ऐकायचा नाहीये। जो त्रस्त आहे आज विजेच्या बिलामुळे त्रस्त आहे, त्यामुळे आमचं म्हणणं हेच आहे, वीज दर कमी झाले पाहिजे। पोलिसांनी परवानगी नाकारताना काय कारण दिले? पोलिसांनी सकाळी एक गोष्ट बोलली, नंतर एक अदृश्य शक्ती आली आणि आमच्या गाड्या घेतल्या, डिटेन करण्याचं काम झालं, कार्यकर्त्यांना न येऊ देण्याचं काम झालं। सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही सर्वसामान्य गरीब मध्यम वर्गाचा आवाज ऐकू इच्छित नाही। आम्ही मध्यम वर्गाचा गरीबाचा मुंबईकरांचा आवाज आहे, तो तुम्हाला ऐकावा लागेल। जो आज वीज बिलामुळे त्रस्त आहे, स्मार्ट मीटरमुळे घाबरला आहे, त्याचा आवाज तुम्ही कसा होणार? पुढची तुमच्या या मोर्चाची दिशा कशी असणार आहे? परवानगी नाकारली असली तरी पुढची दिशा? आता आमचं हे शिष्टमंडळ आम्ही जाऊ आणि आमचं निवेदन आम्ही आणलेलं आहे, ते निवेदन त्यांना देऊ आणि त्वरित हा वीज दर रद्द झाला पाहिजे आणि स्मार्ट मीटर बंद झाले पाहिजे, रद्द झाले पाहिजे, ही आमची मागणी होणार आहे। धारावी पुनर्विकासाला देखील ही कंपनी प्रोजेक्ट करते, त्याला देखील विरोध आहे। तो मागच्या काळात आम्ही मोर्चा काढला, तो सातत्याने बोलण्याचं काम करतो, पण मदर डेअरी बद्दल बोला, उलून नाक्याबद्दल बोला, MSRDC जमिनीबद्दल बोला, कुठली जमीन देत नाही सांगा सरकार। पाहतोय वर्षा गायकवाड तसेच काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे सध्या बीकेसी परिसरामध्ये आंदोलन करतायत अदानी कंपनी विरोधात। सध्या काँग्रेसचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे अदानी समूहाच्या विरोधात। अदानी अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी मध्ये देखील वाढ करते, तसेच जे प्रीपेड मीटर बसवण्यात येत आहेत त्याला देखील काँग्रेसचा विरोधात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या बीकेसी परिसरामध्ये हे आंदोलन सध्या चित्र हे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय आपल्या